नमस्कार मित्रांनो, श्री अकॅडमी ऑफ सायन्सच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण बॅक क्रॉस, टेस्ट क्रॉस आणि टेस्ट क्रॉसचे सिग्निफिकन्स पाहिलेले आहेत. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डेव्हिएशन्स ऑर एक्सेप्शन्स ऑफ मेंडेलियन रेशो बघणार आहोत. डेव्हिएशन ऑर एक्सेप्शन्स ऑफ मेंडेलियन रेशो म्हणजे काय, तर जो मेंडेलियन रेशो आहे, जसा मोनोहायब्रिड क्रॉसचा फेनोटायपिक रेशो आहे 3:1 आणि डायहायब्रिड क्रॉसचा 9:3:3:1 हा मेंडेलियन रेशो आहे. या मेंडेलियन रेशोला जे काही अपवाद आहेत किंवा डेव्हिएशन्स आहेत ते आपल्याला ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघायचे आहेत. म्हणून या पॉइंटला किंवा ह्या कन्सेप्टला मित्रांनो म्हटलेलं आहे डेव्हिएशन ऑर एक्सेप्शन ऑफ मेंडेलियन वर्क्स. म्हणजे काय झालेलं आहे मित्रांनो बघा, 19व्या शतकामध्ये कार्ल कोरेन्स, ह्युगो डी व्हॅरिच आणि इरिच टशरमार्क या 3 सायंटिस्टनी ग्रेगर जॉन मेंडेलचं काम शोधून काढलेलं आहे. जे काम ग्रेगर जॉन मेंडेलनं 18व्या शतकामध्ये करून ठेवलं होतं. मग 19व्या शतकामध्ये ह्या 3 सायंटिस्टमुळे कार्ल कोरेन्स, इरिच टशरमार्क आणि ह्युगो डी व्हॅरिच मुळे लोकांना माहित झालं की ग्रेगर जॉन मेंडेल हा कोण होता. त्यांनी जेनेटिक्स ही लाईफ सायन्सची जी नवीन ब्रांच आहे ती कशा पद्धतीनं तयार केली हे लोकांना माहीत झाल्यानंतर लोकांनी हळूहळू मेंडेलियन वर्क्स म्हणजे मेंडेलनं जे केलेलं काम आहे त्याच्यासारखं काम स्वतः करायला गेले. मग काही सायंटिस्टनी प्लांट हायब्रिडायझेशनचा एक्सपेरिमेंट केला, काही सायंटिस्टनी ॲनिमलवरती प्लांट हायब्रिडायझेशनचा एक्सपेरिमेंट केला. त्यापैकी काही सायंटिस्ट जे आहेत त्यांना जो रेशो आहे त्यांचा जो मोनोहायब्रिड क्रॉस, डायहायब्रिड क्रॉसचा जो रेशो आहे तो मेंडेलियन रेशो सारखा मिळाला. मात्र काही सायंटिस्टना जो रेशो आहे तो वेगळा मिळाला, म्हणजे मेंडेलियन रेशोपेक्षा वेगळा मिळाला. तर ते जे एक्झाम्पल्स आहेत किंवा ते जे अपवाद आहेत मेंडेलियन रेशोला, ते जे अपवाद आहेत हे सगळे अपवाद आपल्याला ह्या पॉइंटमध्ये अभ्यास करायचे आहेत. म्हणून ह्या पॉइंटला आपण डेव्हिएशन्स ऑर एक्सेप्शन्स ऑफ मेंडेलियन रेशो असं म्हणणार आहे. मग ते अपवाद कशामुळे बघायला मिळतात मित्रांनो आपल्याला, तर जीन इंटरॅक्शन्समुळे. जीन इंटरॅक्शन्स म्हणजे काय असणार आहे मित्रांनो, समजा एक जीन एखादा कॅरेक्टरिस्टिक्स एक्सप्रेस करत असेल, त्याच्याबरोबर जर दुसरा जीन त्या जीन बरोबर मिक्स झाला किंवा पहिल्या जीनला दुसऱ्या जीन्सनं इन्फ्लुएन्स केलं, त्याच्यामध्ये इंटरफरन्स केलं, तर काय होणार आहे, तर पहिला जीन जो आहे जे कॅरेक्टर एक्सप्रेस करत होता त्या कॅरेक्टरमध्ये बदल होणार आहे. हे कशामुळे बघायला मिळतं, तर जीन इंटरॅक्शन्समुळे बघायला मित्रांनो. बघा, मेनी एक्सेप्शन्स ऑर डेव्हिएशन्स टू मेंडेलियन रेशो वेअर ऑब्झर्व्ड बाय सायंटिस्ट ड्युरिंग परफॉर्म्स एक्सपेरिमेंट ऑन डिफरंट प्लांट्स अँड अॅनिमल्स. ज्या वेळेला जे सायंटिस्ट होते ते सायंटिस्टनी प्लांट आणि अॅनिमलवरती जे वेगवेगळे एक्सपेरिमेंट परफॉर्म केलेले आहेत त्या एक्सपेरिमेंटमध्ये त्यांना मेंडेलियन रेशोला अपवाद मिळालेले आहेत. मेंडेलियन रेशोला अपवाद मिळालेले आहेत. ओके, दुसरा पॉइंट काय म्हटलेला आहे, दीज डिफरंट इनहेरिटन्स पॅटर्न अँड जीन इंटरॅक्शन्स आर कॉल्ड पोस्ट मेंडेलियन जेनेटिक्स ऑर न्यू मेंडेलियन जेनेटिक्स. मग ग्रेगर जॉन मेंडेल जो सायंटिस्ट आहे त्याच्यानंतर जे लोकांनी काम केलेलं आहे आणि त्या लोकांना जो मेंडेलियन रेशोपेक्षा वेगळा रेशो मिळालेला आहे त्याला पोस्ट मेंडेलियन जेनेटिक्स, म्हणजे ग्रेगर जॉन मेंडेल आहे त्याच्यानंतरचं त्यांना मिळालेलं काम पोस्ट मेंडेलियन जेनेटिक्स किंवा न्यू मेंडेलियन जेनेटिक्स असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर काय म्हटलंय बघा, द फेनोटायपिक एक्सप्रेशन्स ऑफ अ जीन्स कॅन बी मॉडिफाईड ऑर इन्फ्लुएन्स्ड बाय द अदर जीन्स. एका जीनचं फेनोटायपिक एक्सप्रेशन्स हे मॉडिफाईड किंवा इन्फ्लुएन्स्ड कोण करणार आहे, तर दुसरा जीन करणार आहे. आणि या प्रक्रियेला काय म्हणायचं, तर त्याला जीन इंटरॅक्शन्स असं म्हणायचं. म्हणून बघा, दीज जीन इंटरॅक्शन्स आर ऑफ 2 टाइप्स. जीन इंटरॅक्शन्सचे 2 प्रकार पडतात. पहिलं जीन इंटरॅक्शन्स आहे इंटरजेनिक इंटरॅक्शन्स किंवा त्याला नॉन ॲलिलिक इंटरॅक्शन्स असं म्हणायचं आहे. आणि दुसरा प्रकार आहे इंट्राजेनिक इंटरॅक्शन्स किंवा इंट्रा ॲलिलिक इंटरॅक्शन्स. आपण त्याच्यामधला पहिला बघतोय इंट्राजेनिक इंटरॅक्शन्स, ज्याला इंट्रा ॲलिलिक इंटरॅक्शन्स असं म्हणायचं आहे. आणि दुसरा इंटरजेनिक इंटरॅक्शन्स किंवा त्याला नॉन ॲलिलिक. आता हे जर समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला एक एक्झाम्पल लक्षात ठेवायला पाहिजे क्रिकेटचं. बघा, इंटरनॅशनल क्रिकेट मॅच आहे असं ज्या वेळेला म्हटलं जातं त्यावेळेला मित्रांनो नेमकं काय असतं, तर 2 वेगवेगळ्या राष्ट्रांमधली 2 वेगवेगळ्या देशांमधली मॅच म्हणजे काय असणार आहे, इंटरनॅशनल मॅच. म्हणजे 2 वेगवेगळे देश आहेत
त्या देशांमधली मॅच म्हणजे इंटरनॅशनल. तसं इथं इंटरजेनिक इंटरॅक्शन्स म्हणजे काय, तर दोन वेगवेगळ्या जीन्स मधली इंटरॅक्शन्स म्हणून त्याला इंटरजेनिक इंटरॅक्शन्स असं म्हटलं जातं. इथं ॲलिलचा काहीही संबंध येत नाही. ॲलिल्समध्ये इथं इंटरॅक्शन्स होत नाही. इथं जीन्समध्ये इंटरॅक्शन्स होते म्हणून याला इंटरजेनिक इंटरॅक्शन्स असं म्हटलेलं आहे. आणि त्याचं एक्झाम्पल जर बघितलं मित्रांनो तुम्ही, तर तुम्हाला बघायला मिळणार आहे प्लिओट्रॉफी आणि पॉलिजीन्स ही इंटरजेनिक इंटरॅक्शनचे एक्झाम्पल्स आहेत. पुढचं जर तुम्ही बघितला पुढचा प्रकार इंट्राजेनिक इंटरॅक्शन्स. इंट्राजेनिक इंटरॅक्शन्स म्हणजे काय, तर इंटरनॅशनल मॅच आहे म्हणजे एकाच देशातल्या दोन वेगवेगळ्या राज्यांमधली मॅच म्हणजे काय म्हणणार आहे आपण त्याला इंटरनॅशनल. तसं इंट्राजेनिक इंटरॅक्शन्स म्हणजे काय, तर एकाच जीनमध्ये होणारी इंटरॅक्शन्सला काय म्हटलं जातं, इंट्राजेनिक इंटरॅक्शन्स. मग एकाच जीनच्या होणाऱ्या इंटरॅक्शन्सला इंट्राजेनिक इंटरॅक्शन्स असं म्हटलं जातं. मग एका जीनमध्ये इंटरॅक्शन्स होते म्हणजे नेमकं काय होतं, तर एका जीनचे दोन वेगवेगळे ॲलिल्स असणार आहेत, दोन किंवा दोनापेक्षा जास्त ॲलिल्स असतील तर त्या ॲलिल्समध्ये होणाऱ्या इंटरॅक्शन्स. फॉर एक्झाम्पल आपल्याला माहित आहे जर आपण टॉल आणि डार्कचा क्रॉस केला तर F1 जनरेशनमध्ये कॅपिटल टी आणि स्मॉल टी हे एकत्र येणार आहेत. म्हणजे कॅरेक्टर कुठला आहे, हाईट ऑफ द प्लांट. समजा एक जीन आहे तो हाईट ऑफ द प्लांट हे कॅरेक्टरिस्टिक्स एक्सप्रेस करणार आहे. त्याचे दोन ॲलिल्स आहेत, एक आहे ते कॅपिटल टी जे टॉलनेस तयार करेल, दुसरं आहे ते स्मॉल टी जे डार्कनेस तयार करणार आहे. हे मग कॅपिटल टी आणि स्मॉल टी एकमेकांचे ॲलिल्स आहेत. तर त्या ॲलिल्समध्ये इंटरॅक्शनची होणी त्याला आपण काय म्हणणार आहे, इंट्राजेनिक इंटरॅक्शन्स असं म्हणणार आहे. म्हणजे एकाच जीनच्या दोन वेगवेगळ्या ॲलिल्समध्ये होणाऱ्या इंटरॅक्शन्सला इंट्राजेनिक इंटरॅक्शन्स असं म्हणणार आहे किंवा आपण त्याला इंट्रा ॲलिलिक इंटरॅक्शन्स असं म्हणणार आहे कारण इथं ॲलिल्समध्ये इंटरॅक्शन घडणार आहे. आणि इंट्राजेनिक इंटरॅक्शन्स किंवा इंट्रा ॲलिलिक इंटरॅक्शनचं एक्झाम्पल आहे इनकम्प्लीट डॉमिनन्स, को डॉमिनन्स अँड मल्टिपल ॲलिल्स. मग बघा मित्रांनो या ठिकाणी इंट्राजेनिक इंटरॅक्शन्सला इंट्रा ॲलिलिक इंटरॅक्शन्स असं म्हटलं जातं. मग काय म्हटलंय बघा, द इंटरॅक्शन ऑकर्स बिटवीन ॲलिल्स ऑफ द सेम जीन इज कॉल्ड इंट्राजेनिक इंटरॅक्शन्स ऑर इंट्रा ॲलिलिक इंटरॅक्शन्स. म्हणजे एकाच जीनच्या वेगवेगळ्या ॲलिल्स मधल्या घडणारे इंटरॅक्शन्सला इंट्राजेनिक इंटरॅक्शन्स असं म्हणणार आहे किंवा इंट्रा ॲलिलिक इंटरॅक्शन्स असं म्हणणार आहे. त्याचं पहिलं जे एक्झाम्पल आहे ते इनकम्प्लीट डॉमिनन्स. ओके, इंट्राजेनिक इंटरॅक्शन्सचे 3 एक्झाम्पल्स आहेत. पहिला आहे तो इनकम्प्लीट डॉमिनन्स, दुसरा आहे तो को डॉमिनन्स आणि तिसरा आहे तो मल्टिपल ॲलिल्स. मग त्याच्यामधलं आपण पहिलं एक्झाम्पल बघणार आहे इनकम्प्लीट डॉमिनन्स. आता त्याचं काय स्टेटमेंट काय आहे मित्रांनो बघा, हिअर बोथ द जीन्स ऑफ अन ॲलिलोमॉर्फिक पेअर एक्सप्रेस देमसेल्व्स पार्शियली. म्हणजे एकाच जीनचे जे ॲलिलोमॉर्फिक पेअर्स असतील म्हणजे एकाच जीनचे जे अनेक पेअर्स असतील कशाचे, ॲलिल्सचे, हे एक्सप्रेस होत असताना कसे होणार आहेत, पार्शियली म्हणजे सगळे थोडे थोडे एक्सप्रेस होणार आहेत. म्हणजेच म्हणून स्टेटमेंट म्हटलं हिअर बोथ द जीन्स ऑफ अन ॲलिलोमॉर्फिक पेअर्स एक्सप्रेस देमसेल्व्स पार्शियली. पेअर म्हणजे तुम्हाला माहित आहे मित्रांनो दोन असणार आहे. मग एका जीनचे जे दोन ॲलिल्स आहेत ते एक्सप्रेस होत असताना पार्शियली एक्सप्रेस होणार आहे म्हणून याला इनकम्प्लीट डॉमिनन्स असं म्हणणार आहे. आणि इनकम्प्लीट डॉमिनन्सचे एक्झाम्पल जर बघितलं 4 ओक क्लॉक प्लांट. 4 ओक क्लॉक प्लांटला अजून इंग्लिशमध्ये त्याचं लोकल नाव आहे ब्युटी ऑफ नाईट. आणि 4 ओक क्लॉक किंवा ब्युटी ऑफ नाईट या प्लांटचं जे बॉटॅनिकल नेम किंवा सायंटिफिक नेम आहे ते मिरॅबिलिस जलापा. मिरॅबिलिस जलापा हे त्याचं बॉटॅनिकल नेम किंवा सायंटिफिक नेम आहे. दुसरं जर एक्झाम्पल जर घेतलं मित्रांनो तर दुसरे एक्झाम्पल्स तुम्हाला स्नॅपड्रॅगनचं बघायला मिळेल. स्नॅपड्रॅगनला डॉग फ्लावर असं सुद्धा म्हटलं जातं. आणि स्नॅपड्रॅगन किंवा डॉग फ्लावरचं जे बॉटॅनिकल नेम किंवा सायंटिफिक नेम जे आहे ते अँटीरायनम मॅजस. अँटीरायनम मॅजस. ओके, मग आता क्रॉस बघा, इनकम्प्लीट डॉमिनन्सचा क्रॉस करूया आपण. क्रॉस त्याच्यामध्ये पॅरेंट आले. पॅरेंटमध्ये मित्रांनो सेम फिमेल इज क्रॉस्ड विथ मेल. फिनोटाईप रेड कलर्ड फ्लावर इज क्रॉस्ड विथ व्हाईट कलर्ड फ्लावर. जिनोटाईप कॅपिटल आर इज क्रॉस्ड विथ स्मॉल आर. गॅमेट पडा कॅपिटल आर मधले एक कॅपिटल आर खाली येणार, स्मॉल आर मधला एक स्मॉल आर खाली येणार. ऑन क्रॉसिंग कॅपिटल आर आणि स्मॉल आर एकत्र केले की F1 जनरेशन काय मिळणार आहे, कॅपिटल आर अँड स्मॉल आर. हे सगळे काय असणार आहे तर लॉ ऑफ डॉमिनन्स नुसार इथं रेड यायला पाहिजे होतं मित्रांनो, पण हे एक्सेप्शन्स आहे.
अपवाद आहे. मेंडेलियन रेशोला किंवा मेंडेलियन जेनेटिक्सला अपवाद आहे. अपवादामध्ये बघतोय मित्रांनो, त्यामुळे इथं रेड येत नाही. स्टेटमेंटमध्ये काय म्हटलंय? बोथ द जीन्स ऑफ अन ॲलिलोमॉर्फिक पेअर्स एक्सप्रेस देमसेल्स पार्शियली. F1 जनरेशन मध्ये जे गॅमेट्स येणार आहेत कॅपिटल आर आणि स्मॉल आर, हे एकत्र आले की कॅपिटल आर हा रेड कलर एक्सप्रेस करणार आहे आणि स्मॉल आर हा व्हाईट कलर एक्सप्रेस करणार आहे आणि रेड आणि व्हाईट एकत्र येऊन पिंक कलर तयार होणार आहे. म्हणजे F1 जनरेशन मधले जेवढे सगळे प्लांट्स असणार आहेत मित्रांनो, ते सगळे पिंक कलरचे फ्लावर तयार करणार आहेत, कारण ह्या अपवाद आहे. म्हणजे ज्या वेळेला कॅपिटल आर आणि स्मॉल आर एकत्र येतील त्यावेळेला ऑल दीज प्लांट प्रोड्यूस पिंक कलर्ड फ्लावर्स. मग त्याचे पुन्हा आपण काय केले? गॅमेट्स पाडले. मग बघा, सेपरेशन ऑफ गॅमेट्स. मग कॅपिटल आर आणि स्मॉल आर हे वेगळे झाले. मग आपल्याला F1 जनरेशन मिळालेलं आहे. जर आपल्याला F2 जनरेशन घ्यायचं असेल तर काय करावं लागणार आहे? सेल्फिंग करावं लागणार आहे. म्हणून म्हटलेलं आहे फॉर गेटिंग F2 जनरेशन सेल्फिंग ऑफ F1 जनरेशन विथ द हेल्प ऑफ पुन्नेट स्क्वेअर. ओके, पुन्नेट स्क्वेअर आखला. या बाजूला मेल लिहून घेतले, या बाजूला फिमेल लिहून घेतले. मेल आणि फिमेलचे गॅमेट सेम आहेत, कारण F1 जनरेशनचं सेल्फिंग करतोय आपण. कॅपिटल आर स्मॉल आर, कॅपिटल आर स्मॉल आर. पहिल्या स्क्वेअरमध्ये कॅपिटल आर रेड, दुसऱ्या स्क्वेअरमध्ये कॅपिटल आर स्मॉल आर. बोथ द जीन्स ऑफ अन ॲलिलोमॉर्फिक पेअर्स एक्सप्रेस देमसेल्स पार्शियली. म्हणून इथं पिंक कलर तयार होणार आहे. इथं सुद्धा कॅपिटल आर स्मॉल आर पिंक आणि स्मॉल आर व्हाईट. ओके, फिनोटायपिक रेशो काय आला? रेड ॲज टू पिंक ॲज टू व्हाईट. रेड कलरचं एक फ्लावर आहे, पिंक कलरचे 2 आणि व्हाईट 1. जिनोटायपिक रेशो कॅपिटल आर ॲज टू कॅपिटल आर ॲज टू स्मॉल आर 1 ॲज टू 2 ॲज टू 1. अशा पद्धतीनं. मग तुम्हाला सीईटी मध्ये किंवा नीटच्या एक्झाम मध्ये क्वेश्चन्स विचारला जाईल. इन विच ऑफ द फॉलोइंग एक्झाम्पल्स ऑफ एक्सेप्शन्स ऑर डेव्हिएशन ऑफ मेंडेलियन रेशो द फिनोटायपिक अँड जिनोटायपिक रेशो आर द सेम. असं म्हटल्यानंतर तिथं तुम्हाला लक्षात यायला पाहिजे इनकम्प्लीट डॉमिनन्समध्ये आणि को डॉमिनन्समध्ये सुद्धा फिनोटायपिक रेशो आणि जिनोटायपिक रेशो सेम येणार आहे, आणि तो म्हणजे 1 ॲज टू 2 ॲज टू 1. पुढचा जो क्रॉस आहे तो म्हणजे दुसरं जे एक्झाम्पल आहे ते को डॉमिनन्स. मग को डॉमिनन्स म्हणजे काय बघा. मग बघा, स्टेटमेंट काय आलं? सेम. इनकम्प्लीट डॉमिनन्स आणि को डॉमिनन्स स्टेटमेंट सेम आहे. तिकडं फक्त इनकम्प्लीट डॉमिनन्समध्ये पार्शली हा शब्द वापरायचा आहे आणि को डॉमिनन्समध्ये इक्वली हा शब्द वापरायचा आहे. मग को डॉमिनन्समध्ये बघा, स्टेटमेंट हिअर बोथ द जीन्स ऑफ अन ॲलिलोमॉर्फिक पेअर्स एक्सप्रेस देमसेल्स इक्वली. ओके, म्हणजे एकाच जीनचे जे अनेक वेगवेगळे ॲलिल्स असणार आहेत ते इक्वली एक्सप्रेस होणार आहेत. म्हणून म्हटलेलं आहे हिअर बोथ द जीन्स ऑफ अन ॲलिलोमॉर्फिक पेअर्स एक्सप्रेस देमसेल्स इक्वली. आणि याचे एक्झाम्पल आहे कोट कलर इन कॅटल. म्हणजे जे कॅटल असणार आहे त्याचा कोट कलर. कोट कलर म्हणजे काय? तर कॅटलची जी स्किन असणार आहे त्या स्किनवरती आलेले जे हेअर्स आहेत त्या हेअर्सचा कलर म्हणजे त्या कॅटलचा कोट कलर. ओके, मग क्रॉस करा. पॅरेंट्स फिमेल इज क्रॉस्ड विथ मेल. जिनोटाइप रेड कॅटल इज क्रॉस्ड विथ व्हाईट कॅटल. जिनोटाइप काय येणार आहे? रेड कॅटलसाठी कॅपिटल आर इज क्रॉस्ड विथ व्हाईट कॅटलसाठी कॅपिटल डब्ल्यू असं काय येणार आहे मित्रांनो? को डॉमिनन्स. दोन्हीही डॉमिनंट आहेत पण एक्सप्रेस होत असताना इक्वली होणार आहेत. मग गॅमेट्स पाडा. कॅपिटल आरचा कॅपिटल आर, कॅपिटल डब्ल्यूचा कॅपिटल डब्ल्यू. ऑन क्रॉसिंग जर केलं तर F1 जनरेशन कॅपिटल आर कॅपिटल डब्ल्यू काय येणार आहे मित्रांनो? रोन कलर येणार आहे. काय येणार आहे? रोन कलर. मग तुम्हाला प्रश्न विचारला जाईल व्हॉट इज अ रोन. रोन कलर म्हणजे तुम्हाला माहित पाहिजे. रोन म्हणजे इट इज अ मिक्सचर ऑफ रेड अँड व्हाईट कलर्ड हेअर. मग ज्या वेळेला F1 जनरेशन मधले दोन्ही रेड आणि व्हाईट पॅरेंट मधलं जे ऑफस्प्रिंग तयार होणार आहे, जे रेड आणि व्हाईट मधलं जे कॅटल तयार होईल त्याचा स्किन कलर कसा असणार आहे? रोन कलर. रोन कलर म्हणजे त्याच्या स्किनवरती रेड कलरचे हेअर्स आणि व्हाईट कलरचे हेअर्स एकत्र येणार आहेत, त्याला रोन कलर असं म्हटलं जातं. मग त्याचे पुन्हा गॅमेट्स पडा. कॅपिटल आर कॅपिटल डब्ल्यूचे कॅपिटल आर आणि कॅपिटल डब्ल्यू. मग आता F1 जनरेशन आलेली आहे. F2 जनरेशन जर घ्यायची असेल तर F1चं आपल्याला सेल्फिंग करावं लागणार आहे. म्हणून काय म्हटलं? फॉर गेटिंग F2 जनरेशन सेल्फिंग ऑफ F1 जनरेशन विथ द हेल्प ऑफ पुन्नेट स्क्वेअर. पुन्नेट स्क्वेअरच्या मदतीनं आपण
F1चं सेल्फिंग करून F2 जनरेशन घेणार आहे. चेकरबोर्ड आखला किंवा पुनेट स्क्वेअर आखला. मेल गॅमेट, फिमेल गॅमेट, मेल कॅपिटल आर कॅपिटल डब्ल्यू, फिमेल कॅपिटल आर कॅपिटल डब्ल्यू क्रॉस करायचा आहे. पहिल्या स्क्वेअरमध्ये कॅपिटल आर रेड, दुसऱ्या स्क्वेअरमध्ये कॅपिटल आर कॅपिटल डब्ल्यू रोल, तिसऱ्या स्क्वेअरमध्ये कॅपिटल आर कॅपिटल डब्ल्यू रोल, चौथ्यामध्ये कॅपिटल डब्ल्यू व्हाईट. फिनोटायपिक रेशो काय येणार आहे मित्रांनो? रेड ॲज टू रोल ॲज टू व्हाईट, 1:2:1. जिनोटायपिक रेशो काय येणार आहे? कॅपिटल आर ॲज टू कॅपिटल आर कॅपिटल डब्ल्यू ॲज टू कॅपिटल डब्ल्यू 1:2:1. अशा पद्धतीनं कोडॉमिनन्समध्ये सुद्धा फिनोटायपिक रेशो आणि जिनोटायपिक रेशो हा सेम येणार आहे, 1:2:1. जर व्हिडिओ समजला असेल मित्रांनो तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.